नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. दिवाळी नुकतीच झालेली आहे, त्यामुळं प्रत्येकाच्या घरात थोडी चकली, शेव, चिवडा किंवा अजून काही जे तिखट पदार्थ केले असतील ते थोडे उरलेले असतात आणि ते सगळे संपवायचे म्हटलं की सगळेजण कंटाळा करतात. परंतु त्याची अशी मस्तपैकी तर्रीची मिसळ करून खाल्ली की ते पदार्थ अक्षरशः 10 ते 15 मिनिटात डबे खाली होईपर्यंत संपतात. असे पदार्थ संपवायचे म्हणून ही मिसळ करायची नाही, तर खरंच ही मिसळ अप्रतिम होते. रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे जास्त मसाले न वापरता सुद्धा तर्री खूप छान होते हे समजेल. तुम्ही करून बघितली आहे का कधी? नाहीतर आपण चला करूयात. यासाठी घरात जेवढी माणसं असतील तेवढ्या मुठी भरून आपण मटकी घ्यायची. ही मोड आलेली मटकी मी कालपासूनच तयार करून ठेवलेली होती. ती मटकी चांगली धुवून 3-4 वेळा पाण्यामधून काढून घेतली आणि त्याच्यात मटकीच्या बरोबर म्हणजे 4 मुठी मटकी घेतलेली आहे, त्याच्यात 4 ग्लास पाणी घालून अशी शिजवायला ठेवलेली आहे. एका कडेला आपण आता अर्धी वाटीचं सुकं खोबरं भाजून घेत आहे. ते चांगलं लाल कलरचं झालं की ते बाजूला थंड व्हायला ठेवायचं. त्यातच ते पाव चमचा तेलामध्ये 1-2 कांदे मी घेतलेले आहेत, चांगले लाल कलर होईपर्यंत भाजायचे आहेत. हे छान भाजून झाल्यानंतर ते पण थंड व्हायला बाजूला ठेवूयात. त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं घालून अगदी थोडंसं म्हणजे पाव ग्लास पाणी घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची. एकीकडे आता आपण 2 चमचे तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि 2 चमचे लसूण आणि मिरचीचे पेस्ट घालून त्यावरती कांदा, टोमॅटो परतून घ्यायचा. त्यात कोथिंबीरही घालायची. अगदी पाव चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून ते छान परतून घ्यायचं. आपण जे वाटण करून घेतलेलं आहे त्यातले 2 चमचे वाटण मी आता ह्यावरती घालून घेत आहे आणि तेही छान परतून घेत आहे. आता त्यामध्ये आपण जी उकडून घेतलेली मटकी आहे ती मटकी घालत आहे. येता म्हणजे आपण पहिल्यांदा सुकी मटकी करून घेत आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पहिल्यांदा थोडं मसाल्यामध्ये मीठ घातले हे लक्षात ठेवा. त्यानंतर एखादी दुसरी वाफ द्या. तसं पाहिलं तर ही मटकी छान शिजवून घेतल्यामुळं जास्त वाफा देण्याची जरूर नसते. दुसरीकडे आता आपण तर्री करायला घेऊयात. 3 चमचे तेलामध्ये हिंग, मोहरी आणि हळद घालून थोडासा कांदा घातलेला आहे. तसंच 2 टोमॅटो घालून मुठभर कोथिंबीरी बरोबर त्याची चांगली प्युरी केल्यासारखे परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाव चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बॅडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे. तसंच थोडीशी तर्री अशी तेलदार दिसण्यासाठी 1 चमचाभर साखर घालून उरलेलं सर्व वाटण घालायचं आहे आणि तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपण इथं तेल कमी वापरल्यामुळं थोडंसं तेल कमी सुटेल, पण तरीसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 1-2 चमचे तेल जास्त वापरू शकता. आता आपण जी मटकी उकडून घेतलेली होती त्याचं कळण राहिलेलं होतं, म्हणजे उकडलेलं पाणी, ते या मसाल्यामध्ये ओतायचं आणि मिक्सरमधून जे आपण वाटण काढलेलं असतं तेही पाणी ह्याच्यामध्येच घालून चांगली उकळी येऊन द्यायची. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी थोडासा गूळ घातला तरी चालेल, पण 1 चमचा साखर घातल्यामुळं मी इथं काही गूळ घालत नाही आहे. याला चांगली 10 मिनिटं उकळी आली की आपली तर्री तयार झाली. आता आपण मिसळीची डिश तयार करून घेऊयात. पहिल्यांदा चकली ठेवलेली आहे, त्याच्यावरती कोरडी मटकीची उसळ घातली. 2 डाव तर्री घालून त्यावरती चिवडा आणि शेव, परत शेव, चिवडा, हवे असल्यास फरसाण, कांदा, टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर, परत शेव, अशी सगळी तुम्हाला पाहिजे तशी लेयर्स देऊ शकता. झाली की नाही आपली मिसळ तयार. त्याचबरोबर ब्रेड आणि तर्री तर पाहिजेच, त्याशिवाय काही मजाच नाही. लिंबू आणि हिरवी मिरची खायला द्या. जास्त कुठलेही मसाले न वापरता आपण ही मस्तपैकी तर्री तयार केलेली आहे. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा.
पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.